श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवलीला अमृत अध्याय 4. चौथ्या अध्यायामध्ये विमर्शन आणि चंद्रसेन राजाची कथा सांगितली गेली आहे. आणि या अध्यायाचं आपण दर सोमवारी मोठ्याने वाचन केल्याने आपल्याला दारिद्र्य नष्ट होतं आणि शत्रुपीडा पण कमी होते. तर या अध्यायाच्या वाचनाने भगवान शिवाची विशेष कृपा पण प्राप्त होते आपल्याला. आयुष्यातील मोठ्या संकटांचे परचक्र किंवा दुष्टांच्या बांधाचे निवारण करण्यासाठी हा अध्याय अत्यंत प्रभावी मानला जातो. या अध्यायातील कथेच्या श्रवणाने किंवा वाचनाने मनोविकार दूर होतात. हा अध्याय जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही श्रवण अवश्य करा आणि त्याचा लाभ घ्या. हा अध्याय किंवा कोणतीही सेवा करताना आपल्या मनात सेवाभाव असणं खूप महत्त्वाचं असतं. आता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया. शिवलीला अमृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौरा, अगम्ये गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ, मध्ये अवसान आपणची सर्व करता कारण. कोठे प्रकटले ज्यांचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस, तेथीची प्रकटे जगन्निवास. येचे विषयी सुते इतिहास, शौनकादिका प्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमासी रत सदा. चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित, निर्दय अर्धमेची वर्तत. परी शिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमद्वती, परमचतुर गुणवती. पती पुसे एकांती, कापट्ये रती टाकुनिया. मने शिवप्रते वाचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वय करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नामनगरी, सारमय होतो सुंदरी. तो माघ मध्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणि कालो परतोनी, बिलपिंडी प्राप्त होईल म्हणून. मागुती दटाविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊनी, तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथीची प्राण सोडिला. त्या पुण्य कर्मे करून, आता राजदेही पावलो जाण. परी श्वानाचे दुष्टगुण, नाना दोष आमचे. कुमुद्विती म्हणे तुम्हासी पूर्वदन्यान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कपुती होतीस पूर्वी तू. मासपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षीशेन. शिवालयास प्रदक्षिणा तीन, करुणी शिखरी बैसलीस. तू शमलीस अत्यंत, तू दक्षेण पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत, तीरानी सत्य झालीस तू. मग कुमद्विती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कुण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐक मुगनेत्रे इभग म्हणे. सिंधू देशीचा नृप इंदुवदने, होईन पुढलिया जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमिसी, होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊनी, मज वरिसी सत्य जान. चौथे जन्मी गांधार राव होऊन, तू मगध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दाशार कन्या तू पाविसी मज. सहावे जन्मी अनर्थपती सहज, तू ऐत कन्या गुणवती. सातवे जन्मी पांडे राजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवीन, जन्मजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुरतास राज्य देईन, तपास जाईन महावना. शरण रेगेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊनी निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावन निर्धारे.
सूत म्हणे शौनकादिका प्रती तितुकेही जन्म घेऊनी तो भूपती ब्रह्मवेता होऊनी अंती अक्षय शिवपद पावला. ऐसा शुभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा वेदशास्त्री सीमा न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन सज्ञान होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. दिक्त्याचे जिने दिक्कर्म दिक्विद्या दिग्धर्म तो वाचुनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिव भजनाची थोरी उज्जनिय नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनृपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राणसखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविका आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि प्रतिव्रता पुत्र भक्ता आणि सभाग्यता उत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस मुक्तफळा सुडाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन मित्र आणि मणिभद्र ती सुजान तेने एक मणी दिधला आणून चंडकिरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामी कर बावन कस सर्व व्याघ्रस्तर करवास राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत समारांग निजय अद्भुत नये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे. भूपत सर्वगुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुपट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कूपची काय उचंबळला. ऐश्वर्ये वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मनी मागे पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविता. बहुतांसी असह्य झाले अवनीचे भुभुज एकवटले अपार दळ घेऊनी आले वेढिले नगर रायांचे. इंदिरावर कमलदल नयन त्यांचे कंठी कौस्तुभजान की मृडानीवर मोळी रोहिणी रामन प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूपे होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतिपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नांचे कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन मणी जरी द्यावाया लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दीन रक्षण जगदुद्धार पंजर भक्तांसी. त्यासी शरण जाऊया अवसरी जो भक्त काजे कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीती शिवस्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परी चिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन पौरजन विलोकती मिळून त्यात एक गोप गृहिणी पतिहीन कुमार कडिये घेऊन पातली.
6 वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ. निरखुनिया वाढवेळ गोपगृहिणी आली घरा. कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण. शेजारी उध्वसतृण सदन बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून. दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाण आणुनी त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेच करुणी करीतसे. आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेमभावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिका उधळी. मृत्तिकाची घेऊनी करकमळी पुष्पांजली समर्पित. देवराया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून ये करी पुत्रा भोजन. बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेदी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊनी पाहे तव शून्य ग्रही बसला हाय. मने अर्भका मांडले काय चाल भोजना झड करी. परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर. त्यांचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया जुगारली. चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुणी ओढीत. बाळ नेत्र उघडूनी पाहात तव शिवपूजा विदारिली. पहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बळून. दुखे पडला मूर्छा येऊन मने प्राण देईन मी आता. घाली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन. जीर्ण वस्त्रे पांघरून तृण सजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव तो दयाळा उमारमण अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्रप्रभोहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडूनी बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करुणी ठेविला समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. येता सांग महापूजन बाळे केले प्रीती करून. षडोपचारे पूजा समर्पून पुष्पांजली वाहातसे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव मने माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणितो येथ म्हणून गेला आपुले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रास्त दिव्यमंचित. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पत्नीन. सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली. तीस बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चेहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरुणी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपतारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्ये करुणी पाहे नयनी. नागरिक जनांची श्रेणी धावती बाळ पाहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बालकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पाहावया.
चंद्रसेन राया प्रती नृपवनीचे सांगुनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासन तुझ्या भेटीसी येऊ चंद्रसेन. तो बाळ पाहू नयन कैलास राना प्रसन्न जासी. ऐसे एकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायांसी भेटून आला मिरवित येऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सत्पुरती श्रेष्ठ जाना उज्जनीया नाम तिचे. राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालती लोटांगण. त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जे शिव प्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते पूर्ण मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे. गृहींच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांध पारखीत मूढ अत्यंत होय वक्ता. रंक बनगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत होता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निदाने सापडती. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास उमविलास भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो. जो राघव चरणारविंद्र भ्रमर भूगर्भ रत्न आनंद संतापहर. कृतारी शत्रुजनक नगर दहन मद दमन जो. द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसून पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती. राघव प्रियकार बाळा प्रती हृदयी धरणी उपदेशी. शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेवला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार. सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षिती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पितिवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन. शिशुपालंतक कौरवमर्दन पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मनी परतून येती अवतार स्थिती तैसीच. की संवत्सर मास तिथी वार तेच परतती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाण पा. ऐसे हरकुळ भूषण बोलून पावला तेथीची अंतर्धान. सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकरांचे. ज्याचा गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन रूपनाथ बोलवीत सर्व भूपाते. वस्त्रे भूषणे देऊनी बोलविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्सव करीती याचकांचे आर्त पुरविती. शिवलीला अमृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रती पावले. हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवचरणी रत ज्यांचे मन विघ्ने भीती तयासी. शिवलीला अमृत ग्रंथ वासरवणी
ते कोणी विकसित सज्जन कमलिनी, जीव शिव चक्र वाके दोन्ही, ऐक्या येती प्रीतीने. निंदक दुर्जन अभक्त, ते अंधारी लपती दिवा भात, शिव निंदकासी वैकुंठनाथ, महानरकात नेऊनी घाली. विष्णू निंदक जे अपवित्र, त्यासी कुंभी पाके घाली त्रिनेत्र, एव हरिहर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंद यतिवर्या, श्री भक्त कैलास चळ निवासिया, श्रीधर वरदा मृडानी प्रिया, तुझी लीला वादवितो. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, चतुर्दश अध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.